बारामती येथे काल झालेल्या प्रचार सभेमध्ये अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्या युतीवर भाष्य केलं. किती दिवस आम्ही एकमेकांच्या उरावर बसायचं असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला. आता इंदापूर तालुक्यामध्ये देखील एकमेकांच्या विरोध करून त्याच्यामध्ये वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्ताभाऊ भरणे एकत्र आले, अप्पासाहेब जगतापांनी साथ दिली, इतर लोकांनी साथ दिली, बिघडलं कुठं? एक होतं आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं फावतं ते नाराज होतात. त्याला ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार? अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरावर बसायचं का कशावर बसायचं? कशा करता रे बाबा? त्यामध्ये आपल्याला जर सगळ्यांचं ध्येय इंदापूरचा सर्वांगीण विकास, बारामतीचा सर्वांगीण विकास, माझ्या पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे असेल तर का आता आम्ही त्यांच्या विरोधात कोण आहे तर प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने, ती मीच तयार केलेले कार्यकर्ते, ते कुठले आहेत दुसरे? प्रवीण मानेला मी सभापती केला होता. आता कार्यकर्त्यांची संख्या वाढली की पद कमी पडतात. मग पद कमी पडली तर दुसरे बोलवायला तयारच असतात. ये मी तुला देतो, ये तुझ्यावर जबाबदारी सगळी, की त्याला वाटतं यार माझ्यावर सगळी जबाबदारी. अशा पद्धतीने ते होतं आणि ते थांबू शकत नाही. हे थांबू शकणार नाही. नवीन कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात. यावर दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांनी संयुक्तिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आम्ही एकत्रित आलो असून एकत्रित राहून आम्ही इंदापूर तालुक्याचा विकास करू, तसेच नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू. इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कसे निवडून येतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असा विश्वास भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलाय. यावेळी भरणे यांनी माझा मुलगा व हर्षवर्धन पाटील यांची कन्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, जनताच निकाला दिवशी विरोधकांना दाखवून देईल, असा ठाम विश्वास भरणे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील इंदापूर शहरातील इंद्रेश्वर मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने एकत्रित आले होते. यावेळी दोघांनीही चहाच्या स्टॉलवर कार्यकर्त्यांसमोर चहा पीत गप्पा मारण्याचा आनंद घेतला. आपले सगळे उमेदवार चांगलं काम करणारे, ते चांगलं काम उद्या करतील भविष्यामध्ये. आमच्या दोघांनी दिलेले 24 उमेदवार आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणजे इतके सक्षम आहेत ते नक्की या तालुक्याचा विकास करतील. पण काही लोकांचा रोष आहे, काही कार्यकर्त्यांचा, तुम्ही दोघं एकत्र आल्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांचा, भाऊ आणि मामांच्या कार्यकर्त्यांचा रोष आहे. त्या रोषाला तुम्ही कसं सामोरे जाणार? भाऊ, ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि इंदापूर तालुक्याच्या ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदपर्यंत विकास कामं जर चांगल्या पद्धतीने करायची असतील तर शेवटी वादविवाद हे संपले पाहिजे. आणि विकासासाठी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलो. आमच्या दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाने एकत्र निवडण्याचा निर्णय घेतल्यामुळं साहजिक आहे 5 वर्ष निवडणूक न झाल्यामुळं कार्यकर्त्यांची अपेक्षा, इच्छुकांची संख्या ही प्रचंड होती. पण आता हळूहळू ती नाराजी पण दूर आम्ही करू. आणि मला विश्वास आहे, आम्हा दोघांना विश्वास आहे की शेवटी लोकांना विकास हवा आहे आणि तो विकास जर चांगला करायचा असेल तर एकत्र विकास केल्याशिवाय पर्याय नाही. आणि 24च्या 24 जागा या निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येईल. भाऊ, तुम्ही तुमची मुलगी आणि मामांचा चिरंजीव उभा केलेला आहे आणि दोन्ही पार्टीकडून तुम्हाला तसा टीका होत आहेत, कसं सांगा? नाही, ज्या भागामध्ये जो उमेदवार सक्षम आहे, शेवटी निवडणुका हे जिंकण्यासाठी लढवाव्या लागतात आणि त्या भागातल्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो कुणाला उमेदवारी द्यायची, त्याचा साधक बाधक विचार करून उमेदवारी दिल्या गेलेल्या आहे. आणि मला असं वाटतं इलेक्शन हे स्थानिक लोकांच्या मतावरती असतं, मतदारांवरती असतं. आणि मला विश्वास आहे की आता कुणीतरी आता दुसरे काय आरोप करणार आहेत, ठीक आहे, आरोप निवडणुकीमध्ये होत राहतात, शेवटी जनता ठरवते. आणि आम्हाला विश्वास आहे 24 जागा निवडून येतात. आणि आमच्या दोघांच्या मुलामुलीबद्दल तुम्हाला बघायचं असेल, तुम्ही रेकॉर्ड करा. रेकॉर्ड करा. जर जनतेला तिथल्या मान्य नसेल, मतमोजणीच्या टायमाला तुम्ही स्वतः राहुल ढवळेचे दया, राहुल ढवळे येतात ते बघा, मुलींचं बघा, मुलाचं बघा, लोकांना आवडतं का न आवडतं तुम्हाला ते निकालातनं आणि त्या मतदान किती त्यांना पडतंय. मी म्हणतो ते ठीक आहे, 100, 200, 500, 1000 घासून 2000
हे दोघं किती मताने लोकांचा किती दोघांवरती विश्वास आहे तुम्हाला 6 तारखेला कळत. आणि जे आरोप करतात त्यांनी तर 6 तारखेला वही आणि पेन घ्यावा दोघांच्या मतदारसंघातला म्हणजे उभा आहेत मुलगा मुली आणि त्यानंतर करावं. त्यानंतर त्याचं आणि आम्ही खरं तर निश्चित प्रकारे हे करू. मामा राजा का बेटा राजाही बनेगा अशी पण टीका होती तुमच्या मुलावरती, ते त्याला कसं सामोरं जाईल? राजा का बेटा राजा हे बनेगा. हा म्हणजे आता त्यांना उभा केले, आता ते पण राजकारणात आले. राजकारणामध्ये तुम्हाला मी सांगतो शेवटी समाजकारण करत लोकांना आवड असते. तो कॉलेज संपल्यापासून गेली 1.5-2 वर्ष समाजकारण करतोय. आणखी सुद्धा मागच्या 5 वर्ष जरी काम करत होते. दोघंही चांगलं काम करतात आणि लोकांचा आग्रह होता की त्या दोघांनी उभा राहू. त्यामुळे दोघं उभं राहिले आणि मी म्हणतो लोकांना आवडतं का ना आवडतं 6 तारखेला माझं रेकॉर्ड करा आणि 1000-2000 नाही किती मतात पहा.